नमस्कार, मी प्रशांत कुलकर्णी. मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या संभ्रमित या लघुत्तम संग्रहातील एक कथा मी वाचतोय. कथेचं नाव आहे गुंतव. रस्ता रुंदीकरणाचं काम चाललेलं. 20-25 मजूर, 2-3 ट्रक ओळीनं उभे, बाजूला रोड रोलर आणि एका मोठ्या झाडापाशी 5-25 माणसं. बोटभर सावली राहायची नाही, केवढी मोठमोठी झाडं तोडतायत. तो गेला. अर्धा तास तिथंच उभा आहे, सगळं काम पाहत. ते 50 जण झटतायत त्या मोठ्या झाडाला वाचवण्यात, त्याला मुळापासून काढण्यामध्ये. डोक्यावर फेल्ट हॅट असलेल्या सगळ्यांचा साहेब वाटणाऱ्या माणसापाशी जाऊन तो उभा राहिला. डोळ्यावरच्या गॉगलमधून त्यानं पाहिलं तेव्हा यानं त्याची नजर धाग्यासारखी पकडली. संभाषण पुढे न्यायला. एवढं मोठं झाड तोडणार का हो? काय करणार? रस्ता रुंद पाहिजे, आपल्या इतक्या सगळ्या गाड्यांना जायला जागा पाहिजे. तोडणार? त्यानं विचारलं. त्यानं ज्या दिशेला बोट केलं तिकडे काही अंतरावर महालक्ष्मी बसवल्यासारखं जाड खोडाचं एक मोठं झाड ठेवलं होतं. खालच्या फांद्यांची पाने झुकलेली होती, थोडी सुकल्यामुळे. त्याचं काय? तो साशंक. जिवंत आहे, नेऊन लावू दुसरीकडे. इतकं मोठं लागेल ते? तो म्हणाला. तुमच्यापेक्षा वयानं मोठं आहे साहेब. त्याच्या डोळ्याजवळच्या सुरकुत्या एकत्र गुंफल्या, डोळे बारीक झाले. मान नकारार्थी हलवत तो म्हणाला, अवघड आहे दुसरीकडे लागणं. रोपायचंही वय असतंय, ते टळलं तर रुजायचं काम नाही. आपल्या मातीत नाळ पुरला जातोच आपोआप. मुळं लई खोलवर जातात. केसापेक्षा बारीक मुळाची कळ थेट टोकावरच्या पानाला उमजते. असं मातीतून उचलून दुसऱ्या मातीत भिनता येत नाही. साहेब त्याच्याकडे पाहत थेट म्हणाला, मातीची आणि मुळाची केमिस्ट्री जमायला पाहिजे. मग एकदम कळल्यासारखं ते म्हणाले, गाव सोडून आलाय का? लेक आहे इकडे? पैका कमवत असल इथं? मोकळ्या चाकळ्या जागेतून घट्ट 4 खोल्यात बंद झालाय का? त्याला चाकरमान्या मुलगा, धावत काम करून नोकरीवर जाणारी, शेकडो सूचना देणारी सून आणि नऊवार साडी, डोक्यावर पदर, पायात वाहणा आणि काखेत नातू घेऊन फिरणारी स्वतःची बायको दिसली. रुंद, डांबरी वा सिमेंटच्या वाहत्या शहरी फॅशनेबल गर्दीच्या रस्त्यांवर भांबावलेल्या डोळ्यांनी काखेत लेकरू घेऊन फिरणारी, ठाई उभी राहणारी बायको आणि हातपाय आखडून खुर्चीत आणि कॉटवर 20-20 तास बसणारा तो. काय समजता? मुळं रुजतात? तो पुटपुटला, उदास, रडायला टेकल्यागत. साहेब हसला, समजवल्यागत म्हणाला, अहो, देवाला पण स्वर्गलोक सोडावा लागला. पृथ्वीवर रुजावंच लागलं त्यांना. मग आपण काय? आता हे मोठं झाड, मुख्य मूळ ठेवायचं. लहान केसागत कित्येक मुळं, तो गुंता तोडायचा, नवीन जागी लावायची. त्यानं मान डोलावली.
सगळा जीव केसाच्या गुंत्यागत असलेल्या लहान लहान मुळात सोटमूळ अनुभवाचा परिणाम असतो हे खरं.